नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. जय जय रघुवीर समर्थ. डोळे हलकंच मिटा आणि मनात एकदा स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस फक्त एक दिवस नाही. आजचा दिवस आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि गुरुकृपेचा. आज आपण त्या दिव्य शक्तीची पुण्यतिथी साजरी करत आहोत, ज्यांनी हजारो नव्हे लाखो भक्तांच्या जीवनाला स्पर्श केला. जेव्हा भक्त अडचणीत असतो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा एकच आवाज कानात घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय, ते म्हणजे अक्कलकोटचे महान योगी, दयाळू, करुणामय आणि चमत्कारी संत श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या चरणी आज आपण अर्पण करूया आपली भक्ती, आपली श्रद्धा आणि आपलं संपूर्ण जीवन. या पवित्र क्षणी चला एकत्रितपणे सुरू करूया स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने भरलेला हा दिव्य प्रवास. श्री स्वामी समर्थ. आता जाणून घेऊया त्या दिव्य महापुरुषाबद्दल, ज्यांचं नाव घेताच मनाला एक वेगळी शांती लाभते. अक्कलकोट एक छोटेसं गाव, पण भक्तांसाठी ती एक पवित्र भूमी आहे. कारण तेथेच प्रकट झाले अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते होते साक्षात देवी शक्तीचं रूप. अनेक भक्त त्यांना मानतात भगवान दत्तात्रयाचा अवतार. त्यांनी अक्कलकोटमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं आणि त्या काळात असंख्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं. कोणी दुःखात होतं, कोणी आजाराने त्रस्त होतं, कोणी जीवनात हरवलेलं होतं. पण जेव्हा ते स्वामींच्या चरणी आले, तेव्हा त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण झाला. स्वामींचं एक वाक्य आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही आहे एक खात्री, एक विश्वास की स्वामी आपल्यासोबत आहेत. स्वामी समर्थांनी लोकांना शिकवलं, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आजही लाखो भक्त स्वामींच्या नावाने प्रेरित होऊन आपलं जीवन योग्य मार्गावर नेत आहेत. चला मंडळी, या पवित्र क्षणी आपणही स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे केवळ ज्ञान नाही, तर अनुभव आहे. असा अनुभव जो शब्दात सांगता येत नाही, पण मनाने जाणवतो. स्वामींच्या जीवनात असंख्य चमत्कार घडले आणि आजही घडत आहेत. एकदा एक भक्त फार मोठ्या संकटात अडकला होता. चारही बाजूने अंधार, कोणत्याही मार्ग दिसत नव्हता. हताश होऊन तो स्वामीच्या चरणी आला. डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रार्थना, स्वामी मला वाचवा. स्वामींनी फक्त एक नजर टाकली आणि शांतपणे आशीर्वाद दिला आणि चमत्कार घडला. त्या भक्ताचे संकट हळूहळू दूर होऊ लागलं. जिथे मार्ग नव्हता तिथे मार्ग तयार झाला. हेच आहे स्वामीचं सामर्थ्य. आणखी एक प्रसंग. एक व्यक्ती दीर्घ आजाराने त्रस्त होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण त्या व्यक्तीनं स्वामींचं नाव घेतलं आणि श्रद्धेने त्यांच्या चरणी प्रार्थना केली. श्री स्वामी समर्थ. काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि लवकरच तो पूर्णपणे बरा झाला. हे केवळ योगायोग नाही मंडळी, ही आहे स्वामींची कृपा. आजही अनेक भक्त सांगतात की स्वामी त्यांना योग्य वेळी मदत करतात. कोणाला नोकरी मिळते, कोणाचं संकट दूर होतं, कोणाला मानसिक शांती मिळते. पण एक गोष्ट कायम असते, श्रद्धा आणि विश्वास. कारण जिथे स्वामी आहेत तिथे श्रद्धा आहे आणि स्वतः श्रद्धा प्रकट होतात. चला मंडळी, या चमत्काराच्या साक्षीने आपणही स्वामींचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण प्रवेश करतोय भक्तीच्या त्या सुंदर क्षणात, जिथे शब्द नाही तर भावना बोलतात. स्वामीच्या चरणी अर्पण केलेले हे अभंग मनाला शांत करतात आणि आत्म्याला स्वामीशी जोडतात. चला भक्तिभावने ऐकूया आणि गुणगान करूया. अक्कलकोटी स्वामी माझे, दिनाचा तू आधार, तुझ्या नामाने होते सारे संकट पार. अंधारात तू दीप आहेस, दुःखात तू आधार, तुझ्या कृपेच्या सावलीत मिळतो जीवनाला आधार. तुझं नाव घेतात स्वामी मनाला मिळते शांती, तुझ्या चरणी ठेवतो मी माझी सर्व चिंता बांधती. जय जय रघुवीर समर्थ. तुझ्या चरणी माझा वास, कृपेची छाया ठेव हेच माझी खास. तुझ्या नामाचा गजर झाला मनात भरली आस, स्वामी तूच माझा दाता, तूच माझा श्वास. तुझ्या दर्शनाने स्वामी जीवन होते धन्य, तुझ्या कृपेने मिळते सुख, शांती आणि पुण्य. या अभंगाच्या माधुर्यात आपण स्वामींच्या अधिक जवळ आलो आहोत. आता भक्तांच्या प्रवासाला पुढे नेत चला करूया स्वामीचा पवित्र जप, मंत्र जप. श्री स्वामी समर्थ.
आता आपण प्रवेश करत आहोत सर्वात पवित्र आणि शांत भागात. हा तो क्षण आहे जिथे शब्द थांबतात आणि फक्त नामस्मरण सुरू होतं. डोळे अलगद मिटा, मन शांत करा आणि स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करा. आजचा मंत्र जो प्रत्येक भक्ताच्या श्वासात वसलेला आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला एकत्रितपणे श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने हा मंत्र जपूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक जपाबरोबर आपलं मन अधिक शांत होते. आपल्या चिंता हळूहळू दूर जात आहेत. 108 वेळा हा मंत्र जपावा, कारण प्रत्येक उच्चार आपल्याला स्वामीच्या अधिक जवळ घेऊन जातो. तुमच्या मनात जे काही दुःख आहे, जे काही प्रश्न आहे, ते सर्व स्वामीच्या चरणी अर्पण करा, कारण ते ऐकतात, ते जाणतात आणि योग्य वेळी उत्तरही देतात. आता काही क्षण फक्त जप करा आणि त्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तो पवित्र क्षण आला आहे ज्याची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहत असतो. स्वामी समर्थाची आरती. चला हातात दिवा घ्या, मनात श्रद्धा ठेवा आणि पूर्ण भक्तिभावाने आरतीला सुरुवात करूया. जय देव, जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, चरणी ठेवू मस्तक. जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्थ. भक्तांच्यावर कृपा ठेव, सदैव रक्षण. अक्कलकोटी राजा, दिनांचा आधार, तुझ्या नामाने होते संकटाचा पार. जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्थ. सर्वांनी एकत्रितपणे आरती करा. स्वामीच्या नावाचा गजर करा. दिवा प्रज्वलित करा. अगरबत्ती आणि फुले अर्पण करा. मनात एकच भावना ठेवा, कृतज्ञतेची आणि पूर्ण समर्पणाची. स्वामी, तुझ्या चरणी आम्ही अर्पण करतो आमचं मन, आमचं जीवन आणि आमची भक्ती. तुझ्या कृपेची सावली नेहमी आमच्यावर राहू दे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता काही क्षण शब्दांपेक्षा भावना अधिक बोलतील. ही कविता फक्त शब्द नाहीत, ही आहे एका भक्तांचं मन जे स्वामीच्या चरणी पूर्णपणे समर्पित झालं आहे. चला शांतपणे ऐकूया. तुझ्या चरणी ठेवतो मी माझं सगळं आयुष्य. स्वामी, तुझ्या कृपेने मिळो मला सत्याचं दैवत. अंधारात तू दीप आहेस, दुःखात तूच आशा. तुझ्या नावानेच स्वामी भरते जीवनात प्रकाश. जेव्हा मन हरवून जातं आणि दिशा सापडत नाही, तेव्हा तुझं नावच स्वामी माझा हात धरून चालवतं. तुझ्या कृपेची सावली माझ्यावर सदैव राहू दे. प्रत्येक जन्मी स्वामी तुझीच भक्ती लाभू दे. नको मला धन दौलत, नको कुठलाही मान, फक्त चरणी स्वामी मिळो मला स्थान. कारण तूच आहेस माझा आधार, तूच आहेस माझा श्वास. तुझ्या वाचून स्वामी सगळंच वाटतं उदास. ही कविता प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याने मनापासून स्वामीवर विश्वास ठेवला आहे. चला या अनुभवातूनच, या भावनेतच आपण पुढे जाऊया सेवा आणि अन्नदानाच्या पवित्र कार्याकडे. श्री स्वामी समर्थ. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे सेवा. आणि सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे अन्नदान. श्री स्वामी समर्थ नेहमीच शिकवतात की जो भुकेलेला अन्न देतो तो थेट देवांची सेवा करतो. म्हणून या पुण्यतिथीच्या आधी पवित्र दिवशी महाप्रसाद आणि अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. चला पाहूया आजच्या महाप्रसादात काय काय आहे. गरमागरम खिचडी, सुगंधी पुलाव, गोड पुरणपोळी, प्रेमाने बनवलेली, चविष्ट भाजी, आमटी आणि शेवटी लाडू किंवा शेवयाची खीर. हे केवळ अन्न नाही, ही आहे प्रेमाची प्रसादरूपी भेट. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. कोणताही गरीब भुका राहू नये. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्न पोचवावं, कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. जेव्हा तुम्ही कोणाला अन्न देता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं समाधान हीच खरी स्वामीची कृपा आहे. स्वामी समर्थाच्या कृपेने आपल्याला जे काही मिळालं आहे त्यातून थोडं जरी आपण इतरांना दिलं तर तेच खरं स्वामी भक्ताचं लक्षण आहे. चला मंडळी, या पुण्यतिथीला भक्तीबरोबरच सेवा देखील करूया. श्री स्वामी समर्थ. आजच्या हा पवित्र प्रवास आता इथेच थांबतो, पण स्वामींची कृपा आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या आयुष्यात कायम राहणार आहे. या संपूर्ण भक्तिप्रवासात आपण एक गोष्ट नक्की शिकलो. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि देवावर अढळ विश्वास ठेवा. कारण जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार झाला, एक आवाज नेहमी आपल्यासोबत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहेत.
स्वामी, तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो, आमच्या जीवनात सदैव शांती राहू दे, आमच्या मनात श्रद्धा वाढू दे आणि तुझी कृपा नेहमी आमच्यावर राहू दे. प्रत्येक अडचणीत तुझी आठवण होऊ दे आणि प्रत्येक यशात तुझा आभार मानायला विसरू नये. या भक्तिमय प्रवासात तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात नवीन भक्ती कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.